Cancer Healer Center, a new beginning. शरद पवारांची राजकारणामधली गुगली अनेकांना कळत नाही. पवारांनी मला अजून गुगली टाकली नाही आणि यापुढेही गुगली टाकणार नाहीत. एकनाथ शिंदेंचं मिश्किल विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार. दिल्लीमधील नवीन महाराष्ट्र सदनामध्ये शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार. ईव्हीएम मधून कुठलाही डेटा डिलीट करू नका, सुप्रीम कोर्टाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश. ईव्हीएम पडताळणीसाठी धोरण आखण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर कोर्टामध्ये सुनावणी. मंत्र्यांचे ओएसडी खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी. सूत्रांची माहिती तर मंजुरी दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कुणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा. राज्यसभेत बोलण्यावरून प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवारांची जुगलबंदी. पीठासीन सभापती म्हणून सुनेत्रा पवारांनी वेळ संपल्याचं सांगितलं. सूचनेनंतर ही पटेलांचं भाषण सुरू. के तौर पर भी ये टैक्सेशन का फायदा हो रहा है और इसीलिए मेरे को वक्त इधर से है बीजेपी से. अजित पवारांच्या बैठकीला शिंदेंचा रायगडमधील एकही आमदार नाही. अजितदादांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक. आदिती तटकरे जिल्हाधिकाऱ्यांनी लावली उपस्थिती. बैठकीमध्ये आमदारांना बोलावलंच नव्हतं. रायगड जिल्ह्यामधील 2 मंत्र्यांनाच बैठकीला निमंत्रण. अजित पवारांची स्पष्टोक्ती. रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आम्हाला जाणीवपूर्वक बोलावलं नाही. शिवसेना आमदारांची अजितदादांवर नाराजी. मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करणार असल्याची माहिती. नाशिक रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाही म्हणून केवळ मंत्र्यांना निमंत्रण. आज पालकमंत्र्यांची बैठक नव्हती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट. आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये अखेर एकनाथ शिंदेंचा समावेश. मुख्यमंत्री अध्यक्ष तर दोन्ही उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष असणार. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमांमध्ये बदल. आपत्ती समिती कधी झाली माहिती नाही. ज्यावेळेला आपत्ती येते त्यावेळेला हा एकनाथ शिंदे हजर असतो. शिंदेंचं वक्तव्य. आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये शिंदेंना स्थान नसल्याची माहिती. कॅबिनेटमध्ये माघी गणेशोत्सवाच्या विसर्जन मुद्द्यावरून घमासान. सूत्रांची माहिती. नियमांच्या पालनावरून अधिकाऱ्यांवर मंत्री आशिष शेलार संतप्त. पीओपीच्या गणेश मूर्ती विसर्जनाबाबत सरकार सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता. कोर्टाचा निर्णय येईपर्यंत विसर्जन करणार नाही. चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाचा निर्णय. कांदिवलीमधील हिंदुस्थान नाक्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. उदयनराजेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली. महापुरुषांच्या अवमानाबाबत कडक शासन असणारा कायदा पारित करा, उदयनराजेंची मागणी. चौदा तारखेपासून वुमन्स प्रीमियर लीगला सुरुवात होणार. स्पर्धेमध्ये 5 संघांमध्ये एकूण 22 सामने. मुंबई, वडोदरा, बंगळुरू आणि लखनौमध्ये सामने खेळवले जाणार. Cancer Healer Center, a new beginning.